नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही उन्हाळी मूग लागवड करण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यातील उच्च तापमानामुळे मूग पीक चांगलं येतं आणि किडींचा प्रादुर्भाव कमी असतो. सगळ्यात आधी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडा. पाणथळ आणि हलक्या जमिनीवर मूग लागवड करू नका. रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन स्वच्छ करा आणि 2 पाळ्यात भुसभुशीत करा. शेवटच्या कुळव्या पाळीत चांगले कुजलेलं शेणखत घ्या. पेरणीसाठी 20 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत योग्य वेळ आहे. 2 चाड्यांच्या पाबरीनं पेरणी करा. 2 ओळींमध्ये 30 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं वापरा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खत मात्रेसाठी हेक्टरी 5 टन चांगले कुजलेलं शेणखत आणि पेरणीच्या वेळी नत्र आणि स्फुरद द्या. पीक फुलोऱ्यात असताना 2% युरियाची आणि शेंगा भरत असताना 2% DAP ची फवारणी करणं महत्त्वाचं आहे. याप्रमाणे योग्य नियोजन केल्यास तुम्ही उन्हाळी मूग लागवडीतून चांगलं उत्पादन मिळवू शकता. शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन, रोजचे बाजारभाव जाणून घेणं, खरेदी विक्री, जमीन मोजणी तसंच 7/12 उतारा डाउनलोड करणं आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावाकडील मित्रांना आत्ताच शेअर करा.